नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं गौरीज किचन अँड मिनी व्लॉग या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलमध्ये। तर आज आपण बघणार आहोत तोंडात टाकताच विरघळणारी हलवाईसारखी बरोबर 1 किलोच्या प्रमाणातली बालुशाही। तर बालुशाही बनवण्यासाठी आपण इथे घेतलेला आहे 350 ग्रॅम मैदा। यानंतर आपण यामध्ये अर्धा चमचा मीठ ॲड करणार आहोत आणि अर्धा चमचा बेकिंग पावडर। हे सर्व आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे। आणि इथे घेतलेला आहे 100 ग्रॅम तूप। आता आपल्याला तूप मैद्यामध्ये ॲड करून हे सर्व एकत्र करायचं आहे। आणि आता आपल्याला सर्व साहित्य मिक्स करून ह्याचा एक सैलसर गोळा म्हणून घ्यायचा आहे। हे पीठ मळताना आपल्याला किमान अर्धा ग्लास पाण्याचा वापर करायचा आहे। थोडं थोडं पाणी टाकून हे पीठ आपल्याला एकदम व्यवस्थित मळून घ्यायचं आहे। आणि इथे तुम्ही पाहू शकता आपले पीठ एकदम व्यवस्थित मळून झालेलं आहे। आणि आता आपण ते कमीत कमी अर्धा तासासाठी झाकून ठेवायचं आहे। आता बालुशाहीच्या पाकासाठी इथे घेतलेली आहे 400 ग्रॅम साखर। आणि आता आपल्याला ही साखर एका कढईत ॲड करून यामध्ये पाणी ॲड करायचं आहे। आणि साखर विरघळेपर्यंत आपल्याला हे एकदम व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। इथे आपण विलायची कुटून घेत आहोत पाकात ॲड करण्यासाठी। आता आपण या पाकामध्ये ऑरेंज फूड कलर ॲड करत आहोत, जेणेकरून बालुशाही यामध्ये टाकल्यास त्याला सुंदर रंग येईल। आणि हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। यानंतर आपण यामध्ये मगाशी कुटलेली विलायची ॲड करणार आहोत। आता आपण इथे पाहू शकतो आपल्या बालुशाहीचं पीठ किती छान मुरलं आहे ते। तर आता आपल्याला या पिठाचे थोडे गोळे बनवून बालुशाही बनवायची आहे आणि लाटण्याच्या साहाय्याने ह्याला होल करून घ्यायचं आहे। तर अशा प्रकारे आपण सर्व बालुशाही बनवून घेऊया। आपला पाक एकदम घट्ट झाला आहे आणि तो आता तयार आहे। इथे तुम्ही पाहू शकता आम्ही सर्व बालुशाही बनवून घेतलेल्या आहेत। आणि आता आपल्याला या मध्यम आचेवरती तळायच्या आहेत। अशा प्रकारे गॅस बारीक ठेवून आपल्याला या व्यवस्थित तळून घ्यायच्या आहेत। तुम्ही पाहू शकता बालुशाहीची साईज थोडी मोठी झाली आहे, बालुशाही फुलली आहे। आणि आता चमच्याच्या साहाय्याने आपल्याला सर्व बालुशाही पलटून घ्यायच्या आहेत। इथे तुम्ही पाहू शकता बालुशाहीला किती छान गोल्डन कलर आला आहे।
आणि आता आपण सर्व बालुशाही काढून घेणार आहोत. आणि आता सर्व बालुशाही आपल्याला पाकामध्ये सोडून घ्यायच्या आहेत. तर अशा प्रकारे आपण सर्व बालुशाही पाकामध्ये सोडलेल्या आहेत आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे आता आपल्याला. इथे तुम्ही पाहू शकता बालुशाहीला किती सुंदर रंग आला आहे. आणि आता आपण ही बालुशाही प्लेटमध्ये काढून घेऊयात. तर इथे तोंडात टाकताच विरघळणारी 1 किलोच्या प्रमाणातली बालुशाही तयार